नमस्कार माझ्या भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहोत भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. या दुसऱ्या गोलकडे तुमचं लई लक्ष जाते, पण भूगोलकडे लक्ष जात नाही आणि म्हणून तुम्हाला परीक्षेत कमी पडतात मार्क. जर तुम्ही बरोबर लक्ष दिलं ना, तर तुम्हाला काही टेन्शनचं घेणं हे नाही ना, टेन्शनचे वांदेच नाही तुम्हाला. इतका मस्त भूगोल शिकवतो मी आता तुम्हाला. लक्ष द्या, फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या. काय दुसरीकडे लक्ष देऊ नका, या गोलकडे नका देऊ, इकडे द्या, भूगोलकडे द्या. तर महाराष्ट्र पाहू आता. महाराष्ट्र, सगळ्यात पहिले महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? महाराष्ट्राची स्थापना तर कोणाला बी येते, 1 मे 1960 झाली. पण सगळ्यात जास्त विचारणारा प्रश्न कोणता? 1 मे 1960 जेव्हा महाराष्ट्रातली स्थापना झाली, तेव्हा जिल्हे आणि तालुके किती होते? तर तेव्हा जिल्हे होते 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते आणि 235 तालुके होते. समजलं? आता विस्तार पाहू महाराष्ट्राला. विस्तार काय रे बा? अक्षवृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे कसा? हे पहा, अक्षवृत्तीय विस्तार तुम्हाला सांगतो. अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे या असा, हेच तुम्हाला दिसते असा उभी दांडी म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार. अक्षवृत्तीय विस्तार काय आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 15°48' उत्तर ते 22°6' उत्तर. समजलं? हे झालं अक्षवृत्तीय विस्तार. आता रेखावृत्तीय विस्तार काय आहे? रेखावृत्तीय विस्तार म्हणजे कसं आहे? असा रे बाबा, रेखावृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे आडवा 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. हे पहा, 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व. आता लांबी आणि क्षेत्रफळ पाहू. लांबी आणि क्षेत्रफळ पाहायचं आहे आपल्याला. लांबी आणि क्षेत्रफळ किती आहे रे बा महाराष्ट्राचं? तर सगळ्यात पहिले क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. आता पूर्व पश्चिम लांबी पाहू आपण. आता पूर्व पश्चिम लांबी हे पहा, पूर्व आणि पश्चिम लांबी. पूर्व पश्चिम लांबी काय? 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी काय? 700 किलोमीटर. आता महाराष्ट्रातील समुद्र किनारा किती लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे 720 किलोमीटरचा. तर 720 किलोमीटरचा लागलेला आहे सर. पण सगळ्यात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे? बरं, कशाला टेन्शन घ्यायला, मी इथं सांगायला. तर सगळ्यात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यात. रत्नागिरी जिल्ह्याला किती लागलेला आहे बा? 237 किलोमीटर. नंबर 2वर ते रायगडला लागलेला आहे 222 किलोमीटर. सिंधुदुर्गला लागलेला आहे 120 किलोमीटर. मुंबईला 114 किलोमीटर. पालघर 102 आणि ठाणेला फक्त लागलेला आहे 25 किलोमीटर. सगळ्यात कमी ठाणे आणि सगळ्यात जास्त रत्नागिरी. आता मी तुला सांगतो नॅचरल बाउंड्री काय असते? महाराष्ट्राला लागलेल्या नैसर्गिक सीमा. महाराष्ट्राला लागलेल्या नैसर्गिक सीमा काय रे बा? तर उत्तरेकडे सातपुडा आणि गाविलगड. दक्षिणेकडे काय? हिरण्यकेश नदी आणि तेरेखोल नदी. पूर्वेकडे काय रे बा? चिरोली आहे, गायखोर आहे, सुरजागड आणि भामरागड टेकड्या आहे. आग्नेयेस दरकेसा टेकडे आहे. वायव्येला काय? दमणगंगा, तोरणमाळ गाळण आहे. आणि पश्चिमेला तर माहीतच आहे, अरबी समुद्र. आता इथं तुला मी सांगणार आता महाराष्ट्राला कोणते राज्य लागलेले. महाराष्ट्राला कोणते राज्य लागले, त्या राज्याला महाराष्ट्रातले कोणते जिल्हे लागलेले हे मी तुम्हाला सांगतो. आता उत्तरेकडे सगळ्यात पहिले उत्तरेकडे पाहू. उत्तरेकडे लागलेले आहे मध्यप्रदेशला लागलेले आहे आपल्या महाराष्ट्रातले 8 जिल्हे. तर ते महाराष्ट्रातले 8 जिल्हे कोणते ते जळगाव आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, नागपूर आहे. हे 8 जिल्हे. आता इकडे येऊ. आता ईशान्येला काहीच नाही. पूर्वेकडे पाहू. पूर्वेकडे काय रे? छत्तीसगड आहे. छत्तीसगडले काय लागलेले आहे? गोंदिया आणि गडचिरोली. मग आग्नेयेस आलं. आग्नेयेस दिसते आपल्याला तेलंगणा. हेंडूळ मेंडूळ भाषा तेलंगणाला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड लागलेले आहे. खाली आलं दक्षिणेला कर्नाटकले लागलेले आहे 7 जिल्हे कोणते? सिंधू, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव, नांदेड आणि लातूर. नैऋत्येस आलं. नैऋत्येस काय? गोवा. 6000 बापरे बीच आणि ते काय बापा. गोव्याला लागलेला आहे सिंधुदुर्ग. पश्चिमेकडे तुम्हाला माहितीच आहे समुद्र आहे आपला, अरबी समुद्र. वायव्येस आला तर वायव्येस गुजरात आहे आणि दादरा नगर हवेली ही UT आहे. तर गुजरातले लागलेले आहे धुळे, नंदुरबार, पालघर आणि नाशिक. आणि या दादरा नगर हवेलीला लागलेलं आहे फक्त पालघर. आता आपण समोर पाहू. आणि हे पहा, सगळ्यात महत्त्वाचा भाग. महाराष्ट्रानं क्षेत्रफळानुसार 9.36% भाग देशाचा व्यापलेला आहे. 9.36% हे लक्षात ठेवा. तर आता आपण पाहू रे बाबा महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. आता आपण पाहू. तर हे पहा, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. तर सगळ्यात पहिले आपण पाहू खलाटी आणि वलाटी हे दोघं जण एक भाऊ आहे. आता पाय, खलाटी आणि वलाटी मी तुला सांगतो काय आहे. तर कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची काय म्हणते? कोकणामध्ये सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत गेली तर त्या उंचीनुसार पडतात 2 प्रकार. तर उंचीनुसार 2 प्रकार पडायला लागले, खलाटी आणि वलाटी. हे पाय, सगळ्यात पहिले इथे येते अरबी समुद्र. हे अरबी समुद्र आहे. आता अरबी समुद्राच्या पूर्वेकडचा भाग त्याला जोडलेला असतो त्याला म्हणतात खलाटी. आणि खलाटीच्या पूर्वेकडे जे डोंगराळ भाग आहे त्याला म्हणतात वलाटी. हे भाग जोडलेले आहे. अरबी समुद्राला जे जोडलेलं आहे त्याला खलाटी आणि खलाटीला जे जोडलेलं आहे त्याला म्हणतात वलाटी. वलाटीची उंची जराशी खलाटीपेक्षा मोठी असते. सरासरी उंची काय याची? 275 ते 300 मीटर उंची आहे.
समजलं. आता पाहू आपण सह्याद्री पर्वत आणि त्याच्या रांगा. सह्याद्री पर्वत आणि त्याच्या रांगा पाहू. सह्याद्री पर्वत आणि त्याच्या रांगा पाहायच्या आपल्याला, तर उत्तरेस आपल्याला सातमाळापासून त्याचा विस्तार पाहू. सह्याद्री पर्वताचा विस्तार उत्तरेस सातमाळापासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरलेला आहे. आणि सह्याद्रीले महाराष्ट्रात काय म्हणतात, तर सह्याद्रीले महाराष्ट्रात म्हणतात पश्चिम घाट. तर सह्याद्रीची लांबी किती आहे? सह्याद्रीची लांबी आहे 1600 किलोमीटर, पण महाराष्ट्रात किती आहे? 440 किलोमीटर. आणि उंची किती आहे? 1200 ते 1300 मीटर. आता पाय वैतरणा, हे पाय वैतरणा व सावित्रीजवळ सह्याद्री काय झालेलं आहे? कंकणाकृती झालेलं आहे. कंकणाकृती आकार तयार केलेला आहे वैतरणा आणि सावित्रीजवळ. आता सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहू आपण. सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहायच्या आपल्याला. सह्याद्रीच्या डोंगर रांगा पाहायच्यावर बघा. सह्याद्रीच्या डोंगर रांगा काय आहे? शंभू महादेव आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि सातमाळा अजिंठा आहे. आता शंभू महादेवचा विस्तार काय? सातारा आणि सांगली जिल्ह्यात शंभू महादेवचा विस्तार आहे. भीमा व कृष्णा नदीचे खोरे काय करते? हे उंची, भीमा व कृष्णा नदीचे खोरे वेगळे करते. हरिश्चंद्र बालाघाट कोणत्या नदीचे? गोदावरी आणि भीमा नदीचे. सातमाळा अजिंठा काय करते? गोदावरी तापी नदीचे. हे मी तुम्हाला सांगतो. सातमाळा अजिंठा नाशिक जिल्ह्यात आहे. आता सह्याद्रीवर वापस येऊ आपण. सह्याद्रीचा एक पॉईंट सांगायचा विसरलो होतो. सह्याद्रीचा पॉईंट पाय. महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडे जास्त आहे आणि दक्षिणेकडे कमी आहे. पण भारतात त्याच्या उलट आहे. भारतात उत्तरेकडे काय कमी आहे आणि दक्षिणेकडे काय जास्त आहे. हे लक्षात ठेवा. हे पॉईंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता पाहू सह्याद्रीच्या डोंगर रांगा. जरा मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. तर सगळ्यात महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणती नदी वाहते? तर हे पाहिजे तापी नदी. ही तापी नदी आहे पश्चिम वाहिनी नदी, म्हणून इकडे याचा बाण दाखवलेला आहे. तापी नदी आणि इकडून खालून जाते, त्याच्या खालून जाते गोदावरी नदी. ही पूर्व वाहिनी नदी आहे. तर हिचा हे केलेलं आहे मी, बाण इकडे दिलेलं आहे. तापी आणि गोदावरी नदीच्या मधात कोणतं आहे? सातमाळा अजिंठा. दिसलं? सातमाळा अजिंठा दिसला. आता गोदावरी नदीच्या खाली येते भीमा नदी. मग गोदावरी नदी आणि भीमा नदीच्या मधात जे म्हणजे त्याच्या दोघांचे खोरे जे वेगळे केलेले आहेत ते हरिश्चंद्र बालाघाट ही डोंगररांग. आणि आता खाली जर गेलो तर भीमा नदी तर तुम्हाला दिसलीच. भीमा नदीच्या खाली आहे कृष्णा नदी. भीमा नदी आणि कृष्णा नदीचे खोरे जर वेगळे कोणा केले असेल तर ते शंभू महादेव. आता हे तुम्हाला हे पण लक्षात म्हणजे क्रम पण लक्षात राहील. उत्तरेकडून दक्षिणेकडे, सगळ्यात उत्तरेकडे सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि त्याच्यानंतर शंभू महादेव.